महाराज मुलाचं लग्न झालं. मुलाचं लग्न झाल्यानंतर सून घरात आली. महाराज सून घरात आल्यानंतर दोघांचं कुटुंब, महाराज कुटुंबामध्ये दोघ जणच होते. महाराज लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक बाळ झालं. महाराज आणि बाळ झाल्यानंतर ती ज्या दिवशी बाळ झालं त्या दिवशीच त्या पतीचा काय झाला, अपघात झाला. महाराज तो मृत्यू झाला. महाराज त्या पत्नीला इतका आनंद झाला होता की एकीकडे आपल्याला काय झालं आहे, मूल झालं आहे, आणि एकीकडे दुःख होतं. एकीकडे दुःख होतं की आपला पती निघून गेला. महाराज एकीकडे दुःख होतं की आपला पती आपल्याला सोडून गेला आहे. महाराज एकीकडे आनंद होता की आपल्याला मुलगा झाला आहे. महाराज पण महाराज त्या आईनं त्या परिस्थितीला सावरून त्या बाळाला आपल्या हाताचा पाळणा केला आणि त्या बाळाला सांभाळू लागली. महाराज अगदी हातावरती जसा फोड येतो त्या फोडाप्रमाणे त्या बाळाला काय लागली, ती सांभाळू लागली. लहानाचं मोठं केलं, ग्रॅज्युएट झालं, आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर लहानाचं मोठं केलं. मोठं झाल्यानंतर तो मुलगा शिकला, इंजिनिअरिंग झाला, आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर तो सुंदर अशी नोकरी करू लागला व त्याचं लग्नही करण्यात आलं. महाराज लग्न करण्यात आल्यानंतर त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर तो मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये राहू लागला. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना ही मुलं बाळ झाली. महाराज त्यावेळेस त्याच्या मनामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये असं आलं की आपल्याला आजपर्यंत आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलंय, आपल्याला सांभाळलं आहे. तिनं आपल्याला एकाही गोष्टीची कमतरता आणून दिलेली नाही. आज आपल्याकडे पैसे आले, संपत्ती आले, आता आपण तिला काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. तिचा आपण सांभाळ केला पाहिजे. तिला आपण आता सांभाळलं पाहिजे आणि तिला आपण मुंबईला आणलं पाहिजे. म्हणून तो गेला आणि आपल्या आईला आणलं. महाराज आईला आणल्यानंतर ती आई राहू लागली व तिला काही दिवसांनी टीबी सारखा रोग जगला. ती सतत खोकत होती. महाराज आता ही दोघंही दिवसभर काम करून यायची, नोकरी करून यायची, आणि रात्री असा झोप अंग टाकायची वेळ आली की हिचा खोकला चालू व्हायचा. म्हणून त्याच्या पत्नीला काही ती खोकला आला, आवाज आला की झोप येत नव्हती. महाराज आठवडा झाला. आठवडा तिनं कसं तरी सहन केलं. परत दुसरा दिवस ओझाला आणि ओझाल्यानंतर तिनं आपल्या पतीला बोलून घेतलं. हो म्हटली, आज आठवडा झाला मी तुमच्या आईचा हा त्रास सहन करते, आज त्रास सहन करते. आता मला काही त्रास सहन होईना. आता तुम्ही त्याची काहीतरी बंदोबस्त करा. म्हणून महाराज बंदोबस्त करा म्हटलं की त्या मुलाच्या डोळ्यातून काय आले, अश्रू आले. आणि तो मुलगा म्हटला, अगं इडी आहेस का तू? ज्यावेळेस माझे वडील मला निघून गेले होते, सोडून गेले होते, त्यावेळेस पासून मला हिनं काय केलंय, लहानाचं मोठं केलंय आणि मला आतापर्यंत सांभाळलंय. तिनं मला एका गोष्टीची कमतरता आणून दिलेली नाही. आणि तू तिला काय म्हणते, सोडून दे, काहीतरी बंदोबस्त कर असं म्हणते. तू असं कसं म्हणू शकते? म्हणून त्या मुलानं डोळ्यातून पाणी आले व अश्रुधारा त्याच्या डोळ्यामधून वाहू लागल्या. त्यावेळेस ती पत्नी म्हणली, अहो तुम्ही आता काहीतरी तिचा बंदोबस्त करा, एकतर तुमची आई राहील नाहीतर मी राहीन. महाराज मग असं म्हणल्यानंतर त्याच्या डोळ्यातून तो रडू लागला आणि त्यानं आपल्या लहान बाळाकडे पाहिलं, मुलाकडे पाहिलं. आता यांच्याकडे बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी आले की जेणेकरून आपली ही परिस्थिती आली तशी या मुलांची परिस्थिती होऊ नये, म्हणून त्यानं ते धाडस केलं आणि सकाळी आईला हाक मारली. आई चल म्हटला, तुला काशीला जाऊन येऊ, आपण दर्शन करून येऊया. म्हटल्यानंतर बॅग भर म्हटला आणि बॅग भरून घेतली व सकाळी निघाली. महाराज निघत असताना वाटेत एक घनदाट जंगल लागलं होतं. महाराज त्या जंगलात किर्र असा अमावस्येची रात्र होती, काळोखी रात्र होती. आणि त्या रात्रीत तो मुलगा म्हटलं, आई चल माझं आपलं थोडंसं काम आहे, ते आपण काम करून येऊया. महाराज मुलगा पुढे चालायचा, आई त्याच्या मागे चालायची. मुलगा पुढे चालायचा, आई त्याच्या मागे चालायची. महाराज चलत असताना मुलगा पुढे चालायचा व त्याची आई मागे चालायची. महाराज आई मागे चलत असताना एका झाडाचं पान तोडायची आणि खाली टाकायची, एका झाडाचं पान तोडायची आणि खाली टाकायची. महाराज मुलगा पुढे चलत होता, किर्र असा आवाज त्या जंगलामधून येत होता व मध्यस्थ ठिकाणी जंगलाच्या गेली व
तो मुलगा आई म्हटला, आई माझं थोडस काम आहे, तू इथं थांब, मी एक 10-15 मिनिटात येतो. त्यावेळेस तो मुलगा असं तोंड फिरवणार, त्यावेळेस आईनं हाक मारली. अरे बाळा, म्हटली, तुला लहानाचं मोठं मी केलंय, तुझ्या तळहाताचा पाळणा करून मी तुला सांभाळलंय, जसा हातावरती फोड येतो मी तुला त्या फोडाप्रमाणे जपलंय, तुझा सांभाळ केला, तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडून दिलेली नाही. आणि एवढी तुझ्या मनात गोष्ट आली ती मला समजणार नाही का रे? तू बाळा नक्कीच जा, तू नक्की जा, पण जात असताना या जंगलामध्ये घनदाट जंगल आहे आणि या जंगलात हिंस्र पक्षी आहेत. काळोखी रात्र आहे, किर्र असा आवाज येतो आणि त्या जंगलात जर तू वाट भटकला तर तो हिंस्र पक्षी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तू एक काम कर, म्हटले, तू पुढे चालायचं आणि मी मागत चलत असताना मी एका झाडाची पानं तोडायची आणि खाली टाकायचे. तू काय कर, तू चुकशील आणि चुकला तर तुला ते हिंस्र पक्षी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तू एक काम कर, म्हटली, ज्या माघारी जायच्या रस्त्यानं मी काय केलं आहे, पानं टाकली आहे, त्या पाने टाकलेल्या रस्त्यानं तू जा, म्हणजे तू काय वाट चुकणार नाही. आणि तू वाट जर चुकला तर तुला ते हिंस्र पक्षी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. महाराज एवढं आईचं काळीज असतं. म्हणून जाता जाता तुम्हाला एक एवढाच उपदेश करून जातो की आपल्या आई वडिलांना तुम्ही सांभाळा, त्यांचं चांगलं जीवन त्यांना द्या. खरं तर आपल्याला अनमोल जीवन आपल्याला हा भेटलेला आहे, या जीवनाचा आपण सार्थक करा. चांगल्या पद्धतीनं आई बापांना आपल्या सांभाळा व एक दारूच्या व्यसनी जाऊ नका. जसं महाराज आपण एखादी गाडी आपली स्प्लेंडर असते आणि त्या स्प्लेंडर गाडीमध्ये फक्त महाराज पेट्रोलच लागतं, त्याच्यामध्ये डिझेल ओतून जमतं का हो? नाही. त्यात जर आपण डिझेल ओतलं तर ते काय होतं, खराब होतं महाराज, त्याचं इंजन खराब होतं. तसं महाराज पण आपण या देहाचा विचार करत नाही, आपण व्यसनाच्या आहारी जातो. घे खांबा की वत, घे खांबा की वत, आपण कसलाही महाराज त्या शरीराचा विचार करत नाही, आपण व्यसनाच्या आहारी जातो. म्हणून जाता जाता एवढाच उपदेश करतो, एक व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि आपल्या आई वडिलांना चांगलं एक जीवन प्रकारे जगण्याचं द्या. आणि जाता जाता तुम्हाला एक सांगून जातो, आमच्या संस्थेमध्ये 70 विद्यार्थी आहेत, मी संस्थेतलाच आहे, तसेच आमचे सागर महाराज इथं उपस्थित आहेत, सर्व आमची संस्था इथं उपस्थित आहे. आणि एवढंच सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली